नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मराठी जी के या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू गणिताचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत, तेही माहिती सगट. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न आवडत असतील तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचा आहे. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला कळूनच जाईल की प्रश्न किती महत्त्वाचे असतील. जे काही सध्या पोलीस भरती सुरू आहे बघा, तर त्यामध्ये देखील हे प्रश्न विचारले जातील, त्याची 100% गॅरंटी. चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. जेवढे काही मी प्रश्न विचारेल बघा, कमेंटमध्ये त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, भारतातील दुसरे पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणते बनलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर भारतातील दुसरे पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर असणार आहे पर्याय अ चंदीगड. चंदीगड हे भारतातील दुसरे केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे, पूर्ण साक्षर असलेले. आता दुसरे बनलेले आहे चंदीगड. पहिले कोणते होते? लडाख होते, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. हे झाले केंद्रशासित प्रदेश. आता येऊया राज्याकडे. राज्य जर आपण पाहिले तर भारतामध्ये सध्या 4 टॉप राज्य आहेत बघा, 4 टॉप राज्य पूर्ण साक्षर असलेले. त्यामध्ये पहिलं कोणतं आहे? मिझोरम आहे. मिझोरम हे भारतातील बघा पूर्ण साक्षर असलेलं पहिलं राज्य आहे. दुसरं आहे गोवा, तिसरं आहे त्रिपुरा, चौथा आहे हिमाचल प्रदेश. या चारही राज्यांचे साक्षरता जर आपण पाहिले तर ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पहिलं पूर्ण साक्षर राज्य मिझोरम, ज्याचं साक्षरता दर आहे बघा 98.2%. दुसरं आहे गोवा 99.5%. तिसरा आहे त्रिपुरा 95.6%. चौथा आहे हिमाचल प्रदेश 99.30%. झालं एवढं क्लिअर? दुसरा प्रश्न पाहूया. राज्यात दिव्यांग कल्याण विभागाचं नामकरण काय करण्यात आलं? याचं नामकरण बघा पर्याय ब, दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं राज्यामध्ये दिव्यांग कल्याण विभागाचं नामकरण असं करण्यात आलेलं आहे. हे जे काही दिव्यांग कल्याण विभाग आहे बघा, तर याचे सचिव कोण आहेत? तर याचे सचिव आहेत बघा तुकाराम मुंडे. हेच तुकाराम मुंडे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेले बघा, याचंच नामकरण आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या युद्धनौकेने मॉरिशस राष्ट्रीय दिवस समारंभामध्ये भाग घेतला? तर पर्याय क, INS त्रिकंद. INS त्रिकंद ही जी काही युद्धनौका आहे बघा, तर ती सध्या खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्याचं कारण तर या युद्धनौकेने मॉरिशस राष्ट्रीय दिवस समारंभामध्ये नुकतंच भाग घेतलेला आहे. मॉरिशस देशाचा कितवा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला? तर 58वा. लक्षात ठेवायचं आहे, 58वा मॉरिशस देशाचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. आणि या राष्ट्रीय दिवसाच्या समारंभामध्ये आपल्या भारताची युद्धनौका आहे बघा INS त्रिकंद, तर हिने त्या ठिकाणी सहभाग घेतला होता. चर्चेचं कारण मॉरिशस राष्ट्रीय दिवस समारंभात भाग घेणे. कोणत्या दिवशी साजरा केला जातो मॉरिशस राष्ट्रीय दिवस? तर 12 मार्चला बघा दरवर्षी राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो मॉरिशस देशाचा. 12 मार्च 1968 रोजी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले होते मॉरिशस देशाला. कोणाकडून? तर ब्रिटिशांकडून बघा 1968 रोजी मॉरिशस देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. आणि हाच 12 मार्च जो काही दिवस आहे तर तो त्या ठिकाणी मॉरिशस राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचा 58वा आहे. ठिकाण कोणत्या ठिकाणी याचं समारंभाचं आयोजन केलं होतं? तर पोर्ट लुईस या ठिकाणी केलं होतं. युद्धनौका जर आपण पाहिली INS त्रिकंद, तर ती बघा युद्धनौका, तिचा प्रकार काय आहे? स्टेल्थ फ्रिगेट प्रकार. काय? स्टेल्थ फ्रिगेट प्रकार या प्रकारातील आहे INS त्रिकंद. ही तलवार क्लास युद्धनौका आहे. काय? तलवार क्लास युद्धनौका. आता सामील केव्हा झाली होती भारतीय नौदलामध्ये ही INS त्रिकंद युद्धनौका? तर 29 जून 2013. 29 जून 2013 मध्ये भारतीय नौदलामध्ये सामील झाली होती INS त्रिकंद युद्धनौका. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा 94वा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे? तर भारताचा 94वा ग्रँडमास्टर जर आपण पाहिला तर तो बघा पर्याय ब, मयंक चक्रवर्ती. मयंक चक्रवर्ती हा भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. आता हा कोणत्या राज्याचा रहिवासी आहे हे जर आपण पाहिलं तर बघा आसाम. आसाम राज्याचा रहिवासी आहे मयंक चक्रवर्ती, जो भारताचा 94वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. आसाममधील कोठे? तर गुवाहाटी. गुवाहाटी आसाम या ठिकाणचा रहिवासी आहे मयंक चक्रवर्ती. यावर 2 प्रश्न विचारले जातील. एक तर विचारलं जाईल भारताचा 94वा ग्रँडमास्टर कोण? तर मयंक चक्रवर्ती ठरलेला आहे. त्यानंतर ईशान्य भारतातून पहिला ग्रँडमास्टर ठरण्याचा मान कोणी प्राप्त केला? तर मयंक चक्रवर्ती यांनी बघा ईशान्य भारतातून पहिला ग्रँडमास्टर ठरण्याचा मान हा
मयंक चक्रवर्ती याने पटकावलेला आहे. हा झाला 94वा. 93वा कोण होता? 93वा भारताचा ग्रँडमास्टर. तर याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न यावर विचारला जाईल, त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. भारताचे 93, 94 ग्रँडमास्टर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 5वा. चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 याचं आयोजन कोठे केलं जाणार आहे? याचं आयोजन जर आपण पाहिलं तर पर्याय अ सोलापूर. सोलापूर या ठिकाणी चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 याचं आयोजन केलं जाणार आहे. यामध्ये भाग्यश्री फंड हिच्यावर बहुतेकांच्या नजरा असणार आहेत बघा, कारण या स्पर्धेमध्ये तिचे सर्वात जास्त विजेतेपद असणार आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भाग्यश्री फंड यावर्षीचं देखील विजेतेपद हिच्याच नावावर असेल अशी चर्चा देखील सध्या रंगत आहे. हे झालं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महिलांचं. पुरुषांकडे जर आपण पाहिलं तर पुरुषांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 68वी याचं आयोजन पुणे वाघोली पुणे या ठिकाणी याचं आयोजन केलं जाणार आहे, ते देखील लक्षात ठेवायचं आहे. 6वा प्रश्न आहे, कोल गॅसिफिकेशनचे 7 पैकी किती प्रकल्प महाराष्ट्रामध्ये उभारले जाणार आहेत? तर पर्याय ब 4 जे काही प्रकल्प आहेत बघा, तर ते महाराष्ट्रामध्ये उभारले जाणार आहेत. कशाचे? तर कोल गॅसिफिकेशन. एकूण प्रकल्प किती आहेत? 7 आहेत. त्यापैकी 4 हे आपल्या महाराष्ट्रात उभारले जाणार आहेत. 7वा प्रश्न आहे, महिला कृषी अन्न प्रणाली परिषद 2026 ही कोठे आयोजित करण्यात आली? तर महिला कृषी अन्न प्रणाली परिषद 2026 याचं आयोजन जर आपण पाहिलं तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं. कोठे? नवी दिल्ली. नाव काय आहे? ग्लोबल कॉन्फरन्स ऑन वुमन इन ॲग्री फूड सिस्टम्स. काय? ग्लोबल कॉन्फरन्स ऑन वुमन इन ॲग्री फूड सिस्टम असं बघा महिला कृषी अन्न प्रणाली परिषद 2026चं नाव आहे. ठिकाण कोणतं आहे? नवी दिल्ली आहे. 12 ते 14 मार्च 2026 या दरम्यान याचं आयोजन हे केलं जाणार आहे. आयोजन कोणातर्फे केलं जाणार आहे? करण्यात आलं तर ICAR यातर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे. ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च असं ICARचं फुल फॉर्म आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो विचारला जाऊ शकतो. 2026 हे जे काही वर्ष आहे बघा, तर ते शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. काय? महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून बघा 2026 हे वर्ष घोषित करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे. 9वा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे. प्रश्न काय आहे? जागतिक ग्राहक हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक ग्राहक हक्क दिवस जर आपण पाहिला तर तो 15 मार्च या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. दरवर्षी आपण बघा 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिवस साजरा करतो. पहिल्यांदा कोणत्या वर्षी याचं आयोजन करण्यात आलं? तर 1983 साली बघा पहिल्यांदा जागतिक ग्राहक हक्क दिवस हा 15 मार्चला साजरा करण्यात आला. दरवर्षी 15 मार्चला साजरा केला जातो. यावर्षीची थीम आपण पाहिली, सेफ प्रोडक्ट्स कॉन्फिडंट कन्झ्युमर्स. काय? सेफ प्रोडक्ट्स कॉन्फिडंट कन्झ्युमर असं बघा यावर्षी 2026ची थीम असणार आहे जागतिक ग्राहक हक्क दिवसाची. हे झालं जागतिक ग्राहक हक्क दिवस. भारतीय राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस जर आपण पाहिला तर तो 24 डिसेंबरला साजरा केला जातो. 24 डिसेंबरला लक्षात ठेवायचा आहे. हा झाला राष्ट्रीय आणि हा झाला जागतिक 15 मार्चला आणि राष्ट्रीय 24 डिसेंबरला. संयुक्त राष्ट्राने 1985 मध्ये ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्त्वे ही जाहीर केली होती. 15 मार्च 1962 रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये बघा केलेल्या भाषणाच्या स्मरणार्थ हा 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिवस आपण साजरा करत असतो. 9वा प्रश्न आहे, याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील कर्जमाफी योजनेला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे, येणाऱ्या भरतीसाठी देखील महत्त्वाचा असणार आहे, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिल्याबद्दल आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचा आहे, कारण सर्व प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहेत. याचा PDF आपल्याला टेलिग्राम चॅनलला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि याचा PDF हा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊन जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले बघा, तर त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आपल्याला कमेंटमध्ये सांगायची आहेत, ती सोडायची नाहीत, कारण जेणेकरून याचा अभ्यास जो असतो बघा तर तो आपला होत असतो. कारण जेवढे काही प्रश्न आपण कमेंटमध्ये उत्तर द्यायला सांगतो तर ते सर्व प्रश्न महत्त्वाचे असतात, त्यासाठी उत्तरे कमेंट करायचे आहेत.
जेवढे काही मी विचारली. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.